बजाज पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या टप्प्याचा दिमागदार प्रारंभ. मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती. पुणे शहर, पुरंदर, राजगड व हवेली तालुक्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्ग संपन्न वारशाचे जागतिक पातळीवर दर्शन घडवणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज मोठ्या उत्साहात दिमागदार प्रारंभ झाला. कॅम्प येथील लेडीज क्लब परिसरातनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, या स्पर्धेचं आयोजन करताना ते एक स्वप्न वाटत होते, मात्र उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे हे भव्य आयोजन यशस्वी झाले आहे. या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जगभर पोहोचले असून सायकलिंगच्या इतिहासात पुण्याची ठळक नोंद झाली आहे. ज्या प्रकारे पुणे पुस्तक महोत्सवाने विविध विश्वविक्रम प्रस्थापित केले, त्याचप्रमाणे या स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळतोय. यामुळे पुण्याचा लौकिक वाढेलच, शिवाय जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेलाही चालना मिळेल. जगभरातील नागरिकांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं असून विविध देशांतील खेळाडू आणि पर्यटक पुण्यात दाखल होत असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे औद्योगिक तसेच सांस्कृतिक शहर आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक भक्कम होणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेलच, तसेच नव्या पिढीतील सायकलपटूंनाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.